सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळावा, त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी। ज्या ज्या लोकांनी आंबेडकर चळवळीला दडपशाही करण्याचं काम केलं त्या लोकांवरती कारवाई करण्यात यावी। खऱ्या अर्थाने या परभणी जिल्ह्यातच नव्हे तर या महाराष्ट्राचा आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज तुमचे माझे सर्वांचे लाडके नेते रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिवंगत लोकनेते विजयरावजी वाकोडे साहेब व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना या ठिकाणी आजच्या या मैदानातून विनम्रपणे आदरांजली वाहतो। आज या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक घटना या ठिकाणी घडणार आहे। कारण तुम्हाला माहित आहे या महाराष्ट्रामध्ये जेव्हा पहिला लॉंग मार्च निघाला, जेव्हा लॉंग मार्च निघाला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबादचं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी या महाराष्ट्रामध्ये पहिला लॉंग मार्च निघाला आणि दुसरा लॉंग मार्च या महाराष्ट्रात होणार आहे ऐतिहासिक। या परभणीमध्ये जे आंबेडकरी समाजाचा नवतरुण सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी मारहाण केली आणि तो शहीद झाला आणि तेच आंदोलन या ठिकाणी पुढे नेत असताना लोकनेते विजयरावजी वाकोडे साहेब यांच्या देखील या ठिकाणी दुर्दैवी या पोलिसांनी एक प्रकारे खून केलेला आहे आणि न्याय मागण्यासाठी आपण 32 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहात। खरं तर आपण 32 दिवसापासून या ठिकाणी आम्ही रोज नाही पाहतो। आपण 32 दिवसापासून या आंबेडकर चळवळीच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी आहात। मी सर्वप्रथम तुमचं सर्व महिला भगिनीचं व कट्टर भीमसैनिकाचं आणि स्वाभिमानी भीमसैनिकाचं एका आपल्या ठिकाणी मनपूर्वक टाळ्याच्या घरात आपण स्वागत करतो, मनपूर्वक कौतुक करतो। आज तुमच्या आमच्या सर्वांच्या खांद्यावरती लोकनेते विजयरावजी वाकोडे साहेब हे आंदोलन आपल्या खांद्यावरती घेऊन या ठिकाणी निघून गेलेले आहे आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा त्याची मोठी जबाबदारी तुमच्या माझ्या सर्वांच्या खांद्यावरती टाकून लोकनेते विजयरावजी वाकोडे साहेब आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि म्हणून आंबेडकर चळवळीचं अस्तित्व राहण्यासाठी आपल्या परभणी जिल्ह्याचं फार नाव मोठं आहे। जगात जर्मनी आणि भारतात परभणी इतिहासामध्ये नाव आहे आणि तसंच या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्हा हा आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला जिल्हा आहे ही देखील आपल्या परभणी जिल्ह्याची ओळख आहे आणि म्हणून जी ओळख परभणी जिल्ह्याची आंबेडकर चळवळीची करून ठेवली आहे लोकनेते विजयरावजी वाकोडे साहेबांनी त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी या ठिकाणी आशिष भैया वाकोडे या लॉंग मार्चचं नेतृत्व करत आहेत आणि म्हणून वाकोडे साहेबांनी या ठिकाणी आपण पाहिलं 40 ते 45 वर्ष या समाजासाठी राबले। सूर्यवंशीचं आंदोलन पुढे नेण्याचं काम केलं। 32 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे परंतु या परभणीच्या प्रशासनाला मग तो महसूल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल या महाराष्ट्राचं सरकार असेल दुर्दैवाने या ठिकाणी म्हणावं लागेल की महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन महाराष्ट्राचं सरकार हे सरकार काही नपुसक झालेलं आहे काय असा प्रश्न या ठिकाणी पडतो आहे आणि म्हणून 32 दिवस चाललेलं आंदोलन जर अशा प्रकारे त्याला न्याय मिळत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून या सरकारला धारेवर धरण्यासाठी आणि या सरकारला सोडती पळोपळो करण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून हत्यार म्हणून एका शेवटचं आंदोलन हे लॉंग मार्च परभणी ते मुंबई आशिष भैया वाकोडे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी निघणार आहे। तेव्हा मी तमाम परभणी जिल्ह्यातलाच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातल्या सर्व आंबेडकर यांना आवाहन करतो, सर्व भीम सैनिकांना आवाहन करतो, प्रत्येक गाव खेड्यातील महिलांना आवाहन करतो की ह्या आंदोलनामध्ये आंबेडकर चळवळीचं अस्तित्व आहे। आपला या ठिकाणी न्याय म्हणून घ्यायचा आहे। सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना आतापर्यंत भोगावा झाला नाही। तर दुर्दैवाची गोष्ट अशी वाटते की पोलिसांच्या पीएम मध्ये सूर्यवंशी यांना मारहाण झालेली आहे, त्याचा पीएम मध्ये मारहाण झालेली आहे।
हे सरकारलाही कळतं की सोमनाथ सुर्यवंशीला मारहाण झालेली आहे, परभणी पोलिसालाही कळतं की सोमनाथ सुर्यवंशीला मारहाण झालेली आहे, या जिल्ह्याच्या कलेक्टरलाही कळतं की मारहाण झालेली आहे। मग जर सोमनाथ सुर्यवंशी यांना पोलिसांकडून मारहाण झालेली आहे हे तुम्हाला जर कळतंय तर मग त्या संबंधित लोकांवरती आतापर्यंत गुन्हा दाखल का केला नाही, हा सर्व आमचा आंबेडकर समाजाचा प्रश्न आहे। तातडीने या सरकारने या आंबेडकर समाजाचा अंत न पाहता, कारण लॉंग मार्च या ठिकाणी निघणार आहे आणि हे लॉंग मार्च झाल्याच्या नंतर जेव्हा हा परभणीमध्ये लॉंग मार्च सुरू होईल तेव्हा या सरकारला मात्र आमचा आंबेडकरी समाज सळो की पळो करून सोडणार आहे आणि त्यावेळेस या सरकारचं देखील कोणी ऐकणार ना अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। तेव्हा अजून वेळ गेली नाही, सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा। सोमनाथ सुर्यवंशी जे कोणी जे मारेकरी असतील, जे कोणी पोलीसवाले असतील त्यांच्यावर एफआयआर दाखल करावा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांना तुरुंगात टाकावा। याचबरोबर ज्या आंदोलनाच्या कारणामुळे लोकनेते विजयराजे वाघोडे साहेबांचा या ठिकाणी मृत्यू झाला, शहीद झाले, त्यांच्याही देखील त्यांच्या देखील प्रकरणामध्ये सामाजिक पोलीस यंत्रणा असेल त्यांच्यावर देखील एफआयआर झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सोमनाथ सुर्यवंशी व लोकनेते विजयराजे वाघोडे साहेब यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। वाघोडे साहेब नेहमी म्हणायचे, आम्ही आंदोलनामध्ये नेहमी वाक्य ऐकायचो, वाघोडे साहेब म्हणायचे जर एखादा